नाही, सीईटी सेलचा हा जो मुद्दा आहे तो आमच्याकडे सुद्धा आलेला आहे। त्याच्याचबरोबर बऱ्याच लोकांनी हा मुद्दा आता त्यांच्या त्यांच्या लेवलला मांडायला सुरुवात केलेली आहे। काय झाले, ज्या दिवसापासून भाजपचं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की वेगळ्या वेगळ्या विभागाचे पेपर त्या ठिकाणी फुटलेले आहेत। काल प्रेस कॉन्फरन्स इथंच जेव्हा आम्ही घेतली त्याच्यामध्ये 15 वेगळे विभाग आपल्या सर्वांना दाखवलं ज्याचे पेपर तिथं फुटलेले आहेत। आणि जर सीईटीचा सुद्धा पेपर तिथं फुटत असेल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर कालपासून भाजपकडनं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन वेगळ्या वेगळ्या राज्यात सुरू केलेलं आहे की जिथं भाजपचं सरकार नाही तिथे असणारे जे कुठलं सरकार आहे तिथला पेपर फुटला नाहीतर फुटलेली जी चर्चा सुरू झाली असेल तिथं ते आंदोलन करतात। माझं एकच म्हणणं आहे त्यांना, दुसरीकडे कुठं आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्रात भाजपच्या देशातल्या सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी यावं आणि त्यांच्याच महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणं हे फार महत्त्वाचं आहे। ही आजची तशी परिस्थिती आहे। त्यामुळे सीईटीमध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत। त्याच्याचबरोबर जो MPSCचा पेपर फुटला ज्याच्याबद्दल आमच्याकडे पुरावे होते ते पुरावे आम्ही काल दिलेले आहेत। त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन आता सुरू झालेली आहे। गांगर्डे नावाचे जे स्टुडंट आहेत जे लढत आहेत MPSCच्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना आज पोलिसांनी बोलवलं आहे। ज्या मुलीबद्दल नाही तर जी कॅन्डिडेट आहे ज्यांचे मार्क्स वाढले होते कारण का त्यांना आधीच पेपर मिळाला अशी जी चर्चा आहे त्या कॅन्डिडेटला सुद्धा आज पोलिसांनी बोलवलं असं आम्हाला कळते। त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे पेपर फुटीच्या बाबतीत हे खरंच दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। नाही, गृह खात्याकडनं कोणी हे वक्तव्य केलं? नाही, गृह खात्याकडनं जर ही माहिती त्या ठिकाणी सांगितली जात असेल तर मला त्या गृह खात्याला एवढंच विचारायचं आहे, अजूनपर्यंत तुमच्याकडे माहिती आलेली नाही। आम्ही सगळे पुरावे हे MPSCला दिलेले आहेत। MPSCला सुद्धा त्याच्यामध्ये चिंता वाटत असल्यामुळे आता त्यांनी पूर्ण इन्व्हेस्टिगेशन हे होम डिपार्टमेंटकडे दिलेलं आहे। काल संध्याकाळी हे सगळे कागद आम्ही दिले। काल संध्याकाळीच MPSCली होम डिपार्टमेंटला सांगितलं आणि होम डिपार्टमेंट एवढं कसं जल्लद झालं की आजच त्यांना कळालं की ह्याच्यामध्ये काहीच झालं नाही। अरे इन्व्हेस्टिगेशन तर आधी करा, खोलात तर तुम्ही जावा। लोकांना आता तुम्ही बोलवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या आधीच तुम्ही म्हणत असाल की यात काहीच झालं नाही, त्याचा अर्थ की होम डिपार्टमेंट कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न या विषयाच्या बाबतीत करते असं स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। नाही, याच्यामध्ये अजून खोलात आपल्याला जावं लागणार आहे। पुरावे तर आम्ही दिलेच, पण महत्त्वाचं काय की फॉरेन्सिक ऑडिट या बाबतीतलं होणं महत्त्वाचं आहे। ज्यांची नावं आम्ही दिलेली आहेत त्यांचे व्हॉट्सॲप चॅट्स हे रिट्रीव्ह करावे लागतील। रिट्रीव्ह करून त्याच्या खोलात जावं लागेल आणि तो जो कोण पाटील आहे तुम्ही बघितला असेल की सकाळपर्यंत चुरूचुरू बोलणारा पाटील जो त्या क्लासेसचा मालक होता आता अनरिचेबल झालेला आहे। कारण का असे अनेक स्टुडंटचे आता फोन हे पोलीस डिपार्टमेंटली ताब्यात घेऊन त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं असं आम्हाला कळलं आहे। त्यामुळे जोपर्यंत या सर्व गोष्टींमध्ये खोलात आपण जात नाही, इन्व्हेस्टिगेशन होत नाही, व्हॉट्सॲप चॅट काढत नाही, तोपर्यंत आपल्याला किती लोकांपर्यंत हा पेपर आधीच फुटला होता हे कळणार नाही। त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन नीट चांगल्या पद्धतीने होणं हे महत्त्वाचं आणि आमची अपेक्षा आहे की ट्रान्सपरंट पद्धतीने पारदर्शक पद्धतीने हे इन्व्हेस्टिगेशन होईल। यात आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकारण करायचं नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे की MPSC ही एक चांगली संस्था आहे। त्या संस्थेचा पेपर फुटणं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखं आहे आणि पैसे देऊन जर लोक अधिकारी होणार असतील तर उद्या जाऊन सामान्य लोकांना सुद्धा अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतील। त्यामुळे हे जे काय घडलंय, पेपर जो फुटलाय त्या खोलात जाऊन खरं काय घडलंय, कुणी हे केलंय
हे शोधणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते शोधलं जाईल अशी आमची अपेक्षा आहे. नाही, काही विद्यार्थ्यांनी आम्हाला जे तुम्हाला सांगितलं तसंच सांगितलेलं आहे की काही म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कष्ट करून तिथं पेपर दिलेला आहे आणि ज्यांना जे काही मार्क्स मिळाले ते मिळाले, पण त्यांचं असं मत आहे की काही विद्यार्थ्यांना मार्क्स हे वाढून आलेले आहेत.